भरतशेठ गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले आहेत। विकास गोगावले कोकण चे विभागीय सचिव आहेत। विकासजी, काय सांगाल आजच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान? एकंदरीत चित्र दिसलं की वाढदिवसानिमित्त लोक फळं वाटतात, फुलं वाटतात। आपण नॅपकिनचं वाटप केलेलं आहे। नाही, नॅपकिनचं वाटप अशासाठी केलं होतं की आपण पाहिलं असेल की गेल्या महिन्यामध्येच राष्ट्रवादीच्या 2 सभा आणि त्या पण एका आठवड्यामध्ये 2 सभा झाल्या आणि त्या फक्त 2 सभा झाल्या त्या भरतशेठच्या नॅपकिनमुळेच झाल्या। आणि नॅपकिन एक लोकांसाठी कशासाठी असतो आणि भरतशेठ कशा पद्धतीने नॅपकिन वापरतात त्याची एक झलक म्हणून जनतेने स्वइच्छेने ते आज नॅपकिन घेऊन आले होते। आम्ही फक्त संदेश दिला होता, जर भरतशेठना बुकेच्या जागी जर आपण नॅपकिन घेऊन आलात आणि तो नॅपकिन तुमच्या स्वतःसाठी वापरण्याकरता असणार, आमच्यासाठी नसणार आहे, कारण आमच्याकडे ऑलरेडी नॅपकिन आहेत। म्हणून जनतेने स्वइच्छेने, माझ्या माता बहिणी असतील, वडीलधारी मंडळ असतील, तरुण सहकारी यांनी स्वइच्छेने नॅपकिन घेऊन आणला आणि जो काय संदेश द्यायचा आहे तो राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्षांना या ठिकाणी दिलेला आहे। आपण एकंदरीत सांगितलं की नॅपकिन जो आहे तो खांद्यावर मारायचा नसतो। आपण आपले भरतशेठ ते काखेमध्ये वापरतात। खांद्यावर मारणं म्हणजे एक अपशकुन असतं, त्याबद्दल काय सांगाल? नाही, खांद्यावरती नॅपकिन कोण वापरतो? एखाद्या हॉटेलमध्ये काम करणारा कर्मचारी असेल किंवा कुठं अडचणीमध्ये असेल, ज्याला काय खांद्यावर आहे किंवा 2 हातामध्ये काय गोष्टी आहेत, तो खांद्यावरती नॅपकिन ठेवतो। आमच्या हातामध्ये जनतेचा ताक आहे आणि आमच्या हातामध्ये जनतेची सेवा करायची ताकद आहे, म्हणून आम्ही तो नॅपकिन काकेत ठेवतो। आणि काकेत ठेवायचा संदेश एवढा की जनतेने जो आशीर्वाद आणि जो सहकार्य भरतशेठना नॅपकिनच्या माध्यमातून दिलेला आहे, म्हणून तो नॅपकिन भरतशेठच्या काकेमध्ये असतो आणि तो शुभ संदेश एक चांगला आज या मतदारसंघामध्ये पूर्ण गेलेला आहे। युतीबाबत पण आपण सांगितलेलं आहे की राष्ट्रवादी नको, भाजप चालेल, याकडे आपण कसं पाहणार आहात? नाही, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांच्याही नेतृत्वाखाली आपण पाहिलं असेल, गेले 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस सत्तांतर झालं त्यावेळेला शिवसेना आणि भाजप म्हणून या ठिकाणी झालं। त्यानंतर मागच्या दरवाजाने राष्ट्रवादी आली। ठीक आहे, आता प्रत्येकाचं लेनदेन असतं, तिथं जर राष्ट्रवादी आमच्यासोबत आली तेव्हा बघू, कारण की राष्ट्रवादी हा नेहमी बैमानीचा पक्ष आहे, हा इमानदारीचा पक्ष नाही आहे। आणि भारतीय जनता पार्टी हा नेहमी इमानदारीने आणि शिवसेनेही तशीच इमानदारीने वागणारा पक्ष आहे। म्हणून हे दोन्ही संगत ज्यावेळेला चालतील त्यावेळी जिल्ह्यामध्ये हे दोन्ही पक्ष 1 नंबरला असतात, पण आम्हाला राष्ट्रवादीची गरज लागणार नाही। धन्यवाद। हे होते विकास गोगावले। त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की राष्ट्रवादीची गरज जी आहे ती आम्हाला लागणार नाही। योगेश सावंतसह राज वैशंपायन, TV9 मराठी, रायगड।